आणि आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घराबाहेर महाविजयाचे शिल्पकार अशा आशयाचे बॅनर लागले। फडणवीस यांच्या घराबाहेर 20 फुटाचे भले मोठे कटआउट। सागर बंगल्यासमोर देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री पदाचे बॅनर, महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख। भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये, निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी जे.पी. नड्डा यांच्याकडून निरीक्षकांच्या नेमणुका। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची दुपारी 1 वाजता बैठक, टिळक भवन येथे काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक। नाना पटोले, बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत बैठक होणार। काँग्रेस विधिमंडळ पक्षनेता ठरवण्याचा अधिकार श्रेष्ठींना, विधिमंडळ पक्षनेता, गटनेता आणि प्रतोद ठरवण्याचे सर्व अधिकार मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुणे दौऱ्यात राज ठाकरे पराभूत उमेदवारांशी संवाद साधणार। मुंबई वगळता इतर 82 उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय पुढच्या वर्षी 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी। प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख। दत्ता भरणेंना मंत्रिपद मिळावं म्हणून कार्यकर्त्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली। भरणेंच्या मंत्रिपदासाठी सोलापुरातील कार्यकर्त्यांकडून अजित पवारांकडे मागणी। ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव आजपासून आत्मक्लेश उपोषण करणार। देशात संविधान आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा त्यांचा आरोप। निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणं म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं, बाबा आढाव यांची सरकारवर टीका।